देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे वेगवेगळ्या देशांच्या प्रमुखांपुढे नाचतात, मुजरा करतात, ही बातमी आपल्यापर्यंत पोहोचवली नाही। या सर्व मालकांना माझं असलेलं आव्हान आहे, माझं या सगळ्या मालकांना असलेलं आव्हान आहे की वेगवेगळ्या पद्धतीने लोकांचा असणारा राग हा शिगेला पोचताना मला दिसतोय। काश्मीरच्या प्रश्नावरनं पाकिस्तान बरोबरचे असणारे अनेक युद्ध झाले। या अनेक युद्धाच्या कालावधीमध्ये असेल किंवा काश्मीरचा प्रश्न आंतरराष्ट्रीय स्तरावरती ज्या वेळेस घेऊन झाला असेल तर भारताच्या पाठीमागे ठामपणे कुणी उभं राहिलं असेल ते इराण सारखं राज्य हे आपलं त्या ठिकाणी उभं राहिलं हे लक्षात। मित्र हे जपायचे असतात। आज इराणवरती हल्ला झाला, कशावरनं हल्ला झाला तर त्या असणारे अणुबॉम्ब निर्माण करतात आहेत आणि कुठल्याही मुस्लिम राष्ट्राकडे अणुबॉम्ब असू नये अशी असणारी भूमिका असेल मग भारत सरकारने पहिल्यांदा विचारलं पाहिजे की पाकिस्तानकडे अणुबॉम्ब कसं काय तुम्ही येऊ दिलं त्याचा खुलासा। मैत्री जपण्याच्या ऐवजी जे हल्ले झाले असणारी माझ्याकडची माहिती खोटी असावी असं मी स्वतः म्हणतोय। इराणवरती हल्ला होण्याच्या अगोदर एक आठवडा अफगाणिस्तान आणि पाकिस्तानने एकमेकांविरुद्ध हल्ला केला होता हे लक्षात घ्या। अफगाणिस्तानची सुद्धा भूमिका होती की इराणवरती हल्ला होऊ, शेजारी राज्य पाकिस्तान म्हणत होता की तिथे असणारा हल्ला होऊ नये, आम्ही असणाऱ्या इराणच्या मदतीला जाऊ। नरेंद्र मोदी इस्रायलला जातात, काय गुफ्तगू होतं याची आपल्याला माहिती नाही, पण त्यांचं विमान भारतामध्ये उतरण्याच्या अगोदर हल्ला होतो अशी असणारी परिस्थिती आहे। मी भारत सरकारला विचार की त्या इलाक्यामध्ये भारताचे 2 सेंटर्स आहेत, एक दुर्गाम म्हणून असणारं एक सेंटर आहे आणि इराण मधला असणारा चिपर नावाचं असणारं जे पोर्ट आहे ते आहे। या हल्ल्याच्या मध्ये या दोन्ही सेंटरने मदत केली की न मदत केली याचा असणारा खुलासा हा विचारला जाणार आहे हे लक्षात घ्या। आज भारताची असणारी जी आर्थिक परिस्थिती मजबूत आहे, मजबूत आहे याचं एकच कारण आहे की जे आखाती देशामध्ये
भारतीय नागरिक काम करतोय, त्यांनी कमवलेला पैसा हा भारतामध्ये पाठवला जातो. खोमेनीची या युद्धामध्ये हत्या केल्यानंतर जे काय माहोल उभा राहतोय तो आपल्या लक्षात. एक एक मुस्लिम राष्ट्रामध्ये राजकर्ते अमेरिकेच्या बाजूने आहेत, पण जनता ही इराणच्या बाजूने आहे हे आपण सर्व लक्षात. हे युद्ध असंच चालू राहिलं तर इथल्या भारत सरकारने असताना त्याच्यावरती विचार केला पाहिजे होता असं मी त्या ठिकाणी मानतो. 2 कोटीच्या वरती भारतीय त्या आखाती देशामध्ये, जसं अमेरिकेच्या सैन्याच्या विरोधात, अमेरिकेच्या सैन्याच्या विरोधात ज्या पद्धतीने असणारा तिथल्या मुस्लिम राष्ट्रांमध्ये राग पेटून उठलाय आणि कदाचित रस्त्यावरची सुद्धा लढाई त्या भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल हे असताना लक्षात. आणि त्यामध्ये मोदींचा काही सहभाग असेल तर या 2 कोटी भारतीयांचे सुद्धा आयुष्य धोक्यात आहे हे आपण असं लक्षात घ्या. याची मला जाणीव आहे की RSS आणि इस्रायल यांचे घनिष्ठ संबंध आहे. यांचे घनिष्ठ संबंध आहेत. ते संघटनेचे संबंध आहेत, देशाचे संबंध नाही. देशाचं नेहमी धोरण राहिलेलं आहे की आम्ही कोणाच्या भानगडीत पडणार नाही आणि अन्यायाच्या बाजूने आम्ही राहणार नाही. कुठल्या देशाच्या भानगडीमध्ये आम्ही पडणार नाही आणि कुठल्या अन्याय करणाऱ्याच्या बाजूने आम्ही राहणार नाही ही भूमिका आपली राहिली. फिलिस्तीनच्या लोकांवरती ज्यावेळेस हल्ला झाला त्यावेळेस हेच मुस्लिम संघटनांना घेऊन आपण असा मोर्चा काढला की शासनाने भूमिका घ्यावी. आजही आपल्याला त्या ठिकाणी दिसत आजही आपल्याला त्या ठिकाणी दिसत नाही. जो करारनामा झालाय अमेरिकेबरोबर, करारनामा जो झालेला आहे त्या करारनाम्यामधला फक्त एक गोष्ट आपल्या समोर येते आणि ती म्हणजे शेतीच्या संदर्भातली. करारनामा फक्त असताना शेतीच्या संदर्भातला झालेला नाही, तर त्याच्यामध्ये असं म्हटलेलं आहे, त्या करारनाम्याचा म्हटलेलं आहे अमेरिकेची जी चिंता असेल, अमेरिकेचं जे परराष्ट्र धोरण असेल, भारताला त्याच्याशी जुळून घ्यावं लागणार आहे. भारताला काय करावं लागणार तर त्याला जुळवून घ्यावं लागणार हे लक्षात घ्या. आणि म्हणून इथला असताना मोहन भागवत यांना असताना आम्ही विचारतोय आणि म्हणून मोहन भागवत यांना आम्ही असताना विचारतोय की हे युद्ध वाढलं तर भारताचा सैनिक आणि भारताचा असणारा एअरबेस, हवाई अड्डे हे तुम्ही अमेरिकेसाठी खुले करणार आहात का?